मित्रांनो गाडीचं पेट्रोल गाडी. चलो भाई देखो अब मैं क्या करता तर हूँ. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. सकाळी 6:30 उठून मस्त प्रज्वल झोपलेला होता. त्यानंतर मी घेतला एकदा माझ्यावर फोन फिरून निघालो होतो आपण डेअरी इकडं, कारण की 6:30 आपला डेअरी उघडाच टाइम आहे. डेअरीवर आलो, डेअरीवर उघडून घेतली, साईडला बघितले पुट्टे, कारण की फार थंडी वाजत होती. त्यानंतर मी घेतले पुट्टे वगैरे जाळून घेतली. त्यानंतर मी होतो त्याजवळ उभा, डेअरी होती आपली, ओपन करून गेले, एकदम साफसफाई करून गेलो तुम्ही डेअरीवर. त्यानंतर एकदा परत डेअरीवर कॅमेरा फिरून घेतला तिथून मी, कारण की जाळापासून काही हल्लो नाही. त्यानंतर 7:30 वाजता पडलं होतं दुकानमध्ये ऊन. त्यानंतर मग मस्त मी उन्हात उभं होतो दुकानमध्येच, कारण की बाहेर जायचं काही काम नव्हतं. त्यानंतर चालू होते गिऱ्हाईक, थोडंसं काम असल्यामुळे मी आलो होतो बाहेर. आदित्य करत होता कस्टमर. त्यानंतर मी गेलो होतो मध्ये, हे दोन्ही बसलेले होते. म्हणे आम्हाला तो आज डोसा खोगाल. कोई तरीका है भीख मांगने का? उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीबों को उठा. खोगाल इतने माझ्याकडे पैसेच नाही. त्यानंतर आलो तुम्ही घरी, आवरून वगैरे घेतलं, कारण की आम्हाला जायचं होतं मला आणि आदित्यला थोडंसं बाहेर. पण बाहेर जाताना बाहेर मोठा किस्सा झाला होता. दुकानजवळ आलेच चालू होते भांडणं. आपला फुल ब्लॉग म्हणजे काही ना काही असतं आपल्या ब्लॉगमध्ये. त्यानंतर आम्ही दोघं होतो, म्हणलं आपल्याला काही करणार, आपण फक्त बरोबर बघू मजा. त्यानंतर आम्ही बघितली भांडणं. त्यानंतर जाताच पेट्रोल संपलं बाहेर असताना. काय गजब बेइज्जती है. काय किस्सा सांगू तुम्हाला आता. एक तर 3-4 किलोमीटर गेली नाही गाडी, तिथून आणली आम्ही. बरं झालं आम्ही सिटीच्या आत जायच्या आधीच पेट्रोल संपलं आमचं. तिथूनच आउट साईडला गाडी घेतली. नंतर चाललो आम्ही दोघं पै. त्यानंतर आदित्य घेत होता व्हिडिओ. आदित्य बघा काय म्हणतो. आज पेट्रोल संपलं विशाल भाऊ, पहिल्यांदा तवा आपण गाडी लुटली. ते भाऊ पेट्रोल बॉटल घ्यायचं. तिकडून येतानाच प्रज्वलला आलो होतो घेऊन. प्रज्वलला म्हणलं झोपदार सक्ती, नाही मला हॅपी फीस फोडून दे. त्यानंतर त्याला दिली ती फोडून. मी म्हणलं मला डिस्टर्ब नको करू, मला झोपू दे. त्यानंतर आलो होतो आपण डेअरीवरती 4 वाजता. हे दोघं करत होते व्हिडिओ. म्हणलं थांबा मी घेतो व्हिडिओ तुमचा. त्यानंतर तो बोलत होता हे आपली फॅन आहे. म्हणलं बाबा ठीक आहे. नंतर माझ्यावर कॅमेरा फिरून घेतला. दूध वगैरे येलं होतं. आता आपलं दूध वगैरे सगळं हलवून घेतलं, कारण की दूध हल्लं नाही तर खराब होतं. त्यानंतर आला होता आर्यन. म्हणलं काय 6:30 वाजता मस्त देवाची पूजा वगैरे करून घेतली. काटोश्यामला हार वगैरे घालून दिला. नंतर घेतला होता माझा कॅमेरा. नंतर बसलो मी, थोडासा आराम केला, कारण की गिराईक काही आले नव्हते. त्यानंतर आला होता खारी तोस आला. त्यानंतर प्रतीकला म्हणलं तो भाऊ खारी लावून घे पूर्ण. ते दादा मला व्हिडिओ घे. म्हणलं ठीक आहे घेतो होता व्हिडिओ. थांब आता घे. हा म्हणलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. पहिले पण घेतला. चालू होते गिराईक. त्यानंतर आरुषी घेत होते माझ्या दोघं पण. म्हणलं यार जाऊ दे, कुठं माझ्या घेते त्याला नका करता घालू. म्हणलं दुकानपासून बाजूला थांब. म्हणलं ते भाऊ विशाल भाऊ जातो म्हणे, चुकला तर माफ करा म्हणे. त्यानंतर हे ओम्या करीत यो म्हणलं तो यो सगळं तुला दिसेल. तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. कसं वाटतं तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा. आपला जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय श्रीराम, जय